असतील किंवा सनटॅन झालेलं असेल, उन्हामुळे आपली स्किन काळी पडलेली असेल, डार्क स्पॉट असेल, छोटे मोठे काळे डाग असतील, पिंपल्सचे डाग असतील, हे सगळं कमी करण्यासाठी म्हणजे हलके दाग धब्बे असतील आणि सनटॅन असेल किंवा आपली स्किन काळवटलेली असेल उन्हामुळे, हे सगळं कमी करण्याचं काम हे कोझिक ॲसिड करेल. म्हणजे हे फेसवॉश कर. हाय, मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर. आज मी पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओसह तुमच्यासमोर आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आहे द डर्माको कोझिक ॲसिड 1% फेसवॉश. आता हे फेसवॉश भरपूर रिव्ह्यूसुद्धा चेक केले असतील आणि त्यानंतर माझ्या व्हिडिओपर्यंत आलेलं असेल. व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा, कुठूनही स्किप करू नका. भरपूर डिटेल्स दिलेली आहे किंवा सर्व काही मी पूर्ण शेअर केलेलं आहे. कोझिक ॲसिड 1% कोझिक ॲसिड 1% फेसवॉश. हे फेसवॉश कसं यूज करायचं आहे, याचे फायदे काय, नुकसान काय, कोणत्या फेस टोनसाठी बेस्ट आहे, कोणी यूज करायचं, इफेक्ट जितके इफेक्ट आहे तितके साईड इफेक्ट आहे काय, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ सुरुवात करण्याआधी माझी एक रिक्वेस्ट आहे, माझा व्हिडिओ जर थोडाही आवडत असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. कोझिक ॲसिड 1% फेसवॉश. हे फेसवॉश सर्वात महत्त्वाचं असते की आपल्याला कोणतेही प्रोडक्ट परचेस करायचं असलं तर ते घ्यायचं कुठून, कारण ऑफलाईन अगर आपण सर्च करत असेल तर असे प्रोडक्ट आपल्याला ऑफलाईन मिळत नाही. त्यासाठी घ्यायचं ऑनलाईन घ्यायचं आहे. जे प्रोडक्ट आहे ना ते आपल्याला ऑनलाईन घ्यायचं आहे. पर्पल.com आहे, त्यावरसुद्धा तुम्हाला आरामात अवेलेबल मिळेल. गुगल सर्च करा किंवा अदर वेबसाईट, कोणते वेबसाईट असो, भरपूर काही आहेत, नाही का, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, अजून काही जे काही वेबसाईट असेल त्यावर तुम्ही सर्च करा कोझिक ॲसिड 1%, द डर्माको कोझिक ॲसिड 1% फेसवॉश. हे सर्च करा, तो तुम्हाला आरामात अवेलेबल मिळेल. तिथून घ्यायचं आणि घ्यायच्या पहिले पुन्हा एकदा खाली जाऊन त्याचे रिव्ह्यू चेक करायचे आहे. त्याला स्टार किती आहे, त्याचे रिव्ह्यू कसे आहे, ते कसं आहे. कोणतेही प्रोडक्ट असो, स्किन केअर प्रोडक्ट असो या कोणतेही प्रोडक्ट असो, जेव्हा काही आपण ऑनलाईन घेत असताना त्याचे सर्व डिटेल्स बघून घ्यायचे असते. काय असतं ना, कोणतं फेक असते किंवा कोणतं ओरिजिनल असतं, ते कसं आहे, काय आहे, यात काय आहे काय नाही आहे, ते खाली रिव्ह्यूमध्ये दिलेलं असते. त्यासाठी रिव्ह्यू चेक करून घ्या आणि त्यानंतरच प्रोडक्ट परचेस करा. हे प्रोडक्ट जेव्हा घेत असतो त्याची प्राईस काय, प्राईस आपल्याला 299 म्हणजे 299 अवेलेबल मिळेल. त्यात पॅकेजिंगवर प्राईस मेन्शन केली आहे 299, पण तुम्हाला 250 रुपीजपर्यंत हे ऑनलाईन अवेलेबल मिळेल. तुम्ही कुठे जाऊन बघा, प्राईस कुठे 10 रुपीज किंवा 20 रुपीज कमी जास्त होऊ शकते. कधी काय असते ना, ऑनलाईन कुठे जास्त कुठे कमी असं दाखवते. 2-3 वेबसाईट सर्च करा, रिव्ह्यू सर्च करा आणि त्यानंतर तुम्हाला जिथे बरोबर वाटेल, सर्व व्यवस्थित वाटेल, तिथून तुम्ही ऑनलाईन परचेस. जर आपण कोझिक ॲसिडवाला फेसवॉश सर्च करत असेल किंवा आपल्याला घेण्याची इच्छा असेल, भरपूर रिव्ह्यू बघितले आहेत आणि सर्व रिव्ह्यूमध्ये सांगितले आहे की कोझिक ॲसिड असं काम करते, नायसिनेमाइड हे वर्क करते किंवा अल्फा आर्ब्युटिन हे वर्क करते, सगळं माहिती आम्हाला द्यावं लागते. हे सगळं आपण बघितल्यानंतर आपल्याला घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही ट्राय करू शकता. फेसवॉश छान आहे, पण जर तुम्ही पहिले ट्राय केलं असेल कोझिक ॲसिडवालं तर तुम्ही डायरेक्ट ट्राय करा आणि जर कोझिक ॲसिडवालं सूट होत नसेल तर पास्ट टेस्ट करा आणि त्यानंतर कंटिन्यू करा. यात द डर्माको कोझिक ॲसिड 1% फेसवॉश. यात इन्ग्रेडियंट लिस्ट काय, इन्ग्रेडियंट लिस्टमध्ये 1% कोझिक ॲसिड आहे. सर्वात महत्त्वाचं आहे 1% कोझिक ॲसिड आहे. त्यानंतर आहे नायसिनेमाइड आणि त्यानंतर आहे अल्फा आर्ब्युटिन. हे 3 इन्ग्रेडियंट्स आहे ना. सर्वात पहिले सांगते मी कोझिक ॲसिड. कोझिक ॲसिड काय वर्क करते, कोझिक ॲसिड जे आहे ना आपल्या फेसवरचे दागधब्बे कमी करते, सनटॅन कमी करते. जे उन्हामुळे आपली स्किन काळी होते, आपण बाहेर जातो किंवा बाहेर कुठे जात असतो, वर्क करत असतो, बाहेर वर्क करत असतो, त्यामुळे आपली स्किन काळवटलेली असते किंवा काळी झालेली असते किंवा एजनुसार एखाद्या एजनुसार आपल्या स्किनवर काळे डागधब्बे झालेले असते, उन्हाने स्किन काळी पडलेली असते किंवा पहिले आपला स्किन कलर वेगळा होतो आणि आता वेगळा झालेला आहे. हे कमी करण्याचं काम जे आहे ना कोझिक ॲसिड करत असते. म्हणजे सर्व मेंटेन करून ठेवते कोझिक ॲसिड. त्यानंतर नायसिनेमाइड आहे. नायसिनेमाइड काय वर्क करते, नायसिनेमाइड ज्यांना ओपन पोस्टचे प्रॉब्लेम असते, ओपन पोस्टमुळे पिंपल्स वगैरे होत असतात, ओपन पोस्टचे प्रॉब्लेम असते, ऑइली स्किन असते किंवा ओपन पोस्टची ज्यांना प्रॉब्लेम असते, ते नायसिनेमाइड हे एक आपली स्किन ग्लोईंग ठेवण्याचं काम करते आणि ओपन क्लोज करण्याचं काम नायसिनेमाइड करत असते. त्यानंतर आहे अल्फा आर्ब्युटिन. अल्फा आर्ब्युटिन आपल्या स्किनला ग्लोईंग, ब्राईटनिंग आणि
छोटे मोठे दागधब्बे कमी करण्याचं किंवा सनटॅन कमी हे सगळं तिन्ही जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना हे सगळं कमी करण्याचं काम आपल्या फेसवर करत असते. त्यासाठी ही कोझिक ॲसिड 1% फेस वॉश आहे. हे तिन्ही इन्ग्रेडियंट्स आहेत. त्यासाठी जर आपण म्हणजे 1 महिना किंवा 2 महिने आपण रेग्युलर जर यूज केलं तर आपल्याला द डर्माको 1% कोझिक ॲसिड फेस वॉश हे फेस वॉश आपल्याला यूज करायचं आहे डेली. आता यूज कितीदा करायचा आहे? एकदा किंवा दोनदा असं यूज नाही आहे. आपण एकदा पण यूज करू शकतो आणि दोनदा पण यूज करू शकतो. पण जर आपल्याला बेस्ट रिझल्ट हवे असतील, रिझल्ट छान हवे असतील आणि आपल्या स्किनवर भरपूरसे छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतील, छोटे मोठे प्रॉब्लेम्स असतील आणि आपल्याला ते क्लीन करायचं असेल किंवा आपली स्किन क्लिअर करायची असेल तर तुम्ही दोनदा यूज करा. एकदा सर्वात पहिले जर पॅच टेस्ट करायचं तर बॅक साईड 2-3 दिवस पॅच टेस्ट करून बघायचं. कोणतेही स्किन केअर प्रोडक्ट असो, कोणतेही असो ते पॅच टेस्ट केल्याशिवाय डायरेक्ट यूज करायचं नाही. एकदा बॅक साईड 2-3 दिवस हलक्या हाताने म्हणजे इथे यूज करून बघायचं. थोडंसं अमाऊंटमध्ये घेऊन असं यूज करून काही रेडनेसपणा किंवा इरिटेशन, काही लाल दाणे वगैरे येतात. कारण कोझिक ॲसिड आहे असं इन्ग्रेडियंट्स आहे, यात कुणाला काय सूट होते किंवा कुणाला काय सूट होत नाही. कधी हे सूट होते, कधी ते सूट होत नाही. त्यासाठी कोणतेही स्किन केअर करा, पॅच टेस्ट करा आणि त्यानंतरच कंटिन्यू करा. कारण एकदम जर आपण रिव्ह्यू बघून डायरेक्ट आपल्या स्किनवर ते यूज केलं आणि पॅच टेस्ट केले नाही आणि त्याचे साईड इफेक्ट झाले तर आपण त्यांना दोष देत असतो की हिने रिव्ह्यू शेअर केला, हिने यूज करून दाखवलेला आहे, हिला इफेक्ट. तसं नसते. सर्वांची स्किन टोन ही वेगवेगळी असते आणि स्किन टोननुसारच स्किन केअर प्रोडक्ट बनलेले आहे. भरपूर काही स्किन केअर प्रोडक्ट आहे म्हणून ते जे काही आपण स्किन केअर प्रोडक्ट यूज करत असतो ना, सर्वात पहिले पॅच टेस्ट करायचं. इथं 2-3 दिवस यूज करून बघायचं आणि पहिले एकदा यूज करायचं. कधी पण 8 दिवस किंवा 15 डेज एकदा यूज करा आणि नंतर एकदा यूज केल्यानंतर काही एक साईड इफेक्ट झाले नाही तर दोनदा यूज करा. सकाळी डेला यूज करा, मॉर्निंगला उठल्यानंतर आणि जेव्हा नाईटला पण रेस्ट करत असतो ना त्यावेळेस सुद्धा यूज करा. नाईटला रेस्ट करताना फेस वॉश करा. कधी नाईटला जेव्हा आपण रेस्ट करत असतो तेव्हा फेस वॉश करणं खूप आवश्यक असते. फेस वॉश करा आणि त्यानंतर तुम्ही त्यात सिरम यूज करू शकता किंवा मॉइश्चरायझर यूज करू शकता. अशा प्रकारचे जे काही तुम्हाला यूज करायचं आहे नाईटला ते सुद्धा, नाईट क्रीम वगैरे ते सुद्धा यूज करू शकता. पण फेस वॉश नक्की करा. फेस वॉश केल्यानंतर तुम्ही नाईट क्रीम यूज करू शकता किंवा सिरम यूज करू शकता. अशा प्रकारचे यूज करा. तुमचे हलके फुलके जे दागधब्बे आहेत ना किंवा सनटॅन वगैरे जे झालेलं आहे म्हणजे उन्हामुळे जे प्रॉब्लेम झालेले आहे, दागधब्बे झाले आहे, काळे दाणे आलेले आहे, हे कमी करण्याचं काम हे फेस वॉश करेल. पण तुम्हाला ते कंटिन्युअसली यूज करून बघावं लागेल. 8 डेज 15 डेजमध्ये रिझल्ट मिळणार नाही. कोणतेही प्रोडक्ट असो, मी वारंवार सांगत असते, जे काही प्रोडक्टचा रिव्ह्यू शेअर करत असते त्या हर प्रोडक्टवरच्या रिव्ह्यूमध्ये मी सांगत असते की कोणतेही 7 डेज 8 डेजमध्ये रिझल्ट मिळणार नाही. ते तुम्हाला म्हणजे महिना 2 महिने यूज करून बघावं लागेल, त्यानंतरच त्याचा रिझल्ट तुम्हाला दिसेल. आता याचे साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतात का? तसं तर ऑल स्किन टाईपसाठी साईड इफेक्ट नाही. कुणाची सेन्सिटिव्ह स्किन असेल किंवा ज्यांना कोझिक ॲसिड सूट होत नसेल, कारण भरपूरसे स्किन टोन आहे. नॉर्मल स्किनवाल्यांना साईड इफेक्ट होणार नाही. कुणाची ड्राय स्किन असेल तर ते अजून ड्राय येणार स्किन किंवा असे काही छोटे मोठे जर प्रॉब्लेम असतील त्यासाठी ना पॅच टेस्ट करा. आणि सर्वात पहिल्या साईड इफेक्ट म्हणजे आपल्याला ना रेडनेसपणा येऊ शकते किंवा इचिंग होऊ शकते, स्किन खाजवू शकते, लाल दाणे येऊ शकतात. असे काही प्रॉब्लेम्स असेल तर ते म्हणजे यूज करू नका तुम्ही. आणि प्रॉब्लेम्स काहीच नसतील तर यूज करा. पुन्हा एकदा आहे, जर कोझिक ॲसिड असो किंवा नायसिनामाइड असो किंवा आर्ब्युटिन असो, यातनं जे काही इन्ग्रेडियंट्स आहे हाय ॲक्टिव्ह आहे. अशा प्रकारचे इन्ग्रेडियंट्स असतात त्या सिरम असो, सोप असो, फेस वॉश असो किंवा अदर कोणतंही काही असो स्किन केअर, ते जर आपण यूज करत असलं तर सनस्क्रीन यूज करणं खूप आवश्यक असते. कोझिक ॲसिड हाय ॲक्टिव्ह आहे, त्यामुळे काय असते ना, जर कोझिक ॲसिडवाले सिरम असो किंवा आपण जे आता फेस वॉश आहे हे जर यूज करत असलं ना, आपण उन्हात जर जात असलं तर आपली स्किन पुन्हा काळवटते, म्हणजे आपली स्किन पुन्हा काळी पडू शकते. त्यासाठी ना कोझिक ॲसिडवाले कोणतेही जर हाय ॲक्टिव्ह असे असतात त्यात जर आपण यूज करत असलो, कारण आपण आपल्या फेसवरचे दागधब्बे कमी करण्यासाठी, सनटॅन कमी करण्यासाठी भरपूर छोटे मोठे प्रॉब्लेम असतात. काळे डाग पडलेले असतात किंवा पिंपल्सचे डाग, अशासाठी आपण असे प्रोडक्ट यूज करत असतो. जर यूज करत असेल असे हाय ॲक्टिव्हवाले प्रोडक्ट ट्राय करायचं असेल, यूज करत असेल तर सनस्क्रीन नक्की यूज करा. कारण काय असते ना, जर ज्या उन्हामुळे आपल्या फेसवरती प्रॉब्लेम आहे किंवा आपली पहिली स्किन टोन वेगळी होती, आता स्किन टोन वेगळी, आणि ते जर आपण
इवन स्किन टोनसाठी ही फेस वॉश यूज करत असलो आणि पुन्हा उन्हात गेल्यामुळे आपल्याला तेच प्रॉब्लेम्स होतात. त्यासाठी ना अशा प्रकारचे ज्यावेळेस आपण यूज करत आहे त्यावेळेस सनस्क्रीन नक्की यूज करा. कोणतेही हाय ॲक्टिव्ह माझे जे काही प्रोडक्ट रिव्ह्यू मी शेअर करत आहे, हाय ॲक्टिव्हवाले, कोझिक ॲसिडवाले, असे जे काही मी प्रोडक्ट रिव्ह्यू शेअर करते त्या हर एक रिव्ह्यूमध्ये मी सांगत आहे सनस्क्रीन यूज करा. कारण सनस्क्रीन जर असं प्रोडक्ट आहे, जर आपण यूज करत असतो तर आपल्याला तेच पुन्हा येत नाही. जर आपण कोणते स्किन केअर बरोबर यूज केले ना तर आपल्याला छोटी मोठी प्रॉब्लेम्स होत नाही. त्यासाठी ना यूज करा, कंटिन्यू करा. कोझिक ॲसिड आहे, फेस वॉश आहे, छान आहे. आता खूप म्हणजे खूप स्किन ग्लोईंग करेल, ब्राईटन अप करेल किंवा आपल्या स्किन व्हाईटनिंगसाठी इफेक्ट देईल. 1 ते 1.5 महिना यूज करून बघा, छोटे मोठे प्रॉब्लेम्स कमी होतील. कंटिन्यूस करावं लागेल तुम्हाला, पेशन्स ठेवावं लागेल आणि पेशन्स ठेवूनच ते यूज करून बघावं लागेल. यूज केल्यानंतर हळूहळू आपल्याला ते आपल्या स्किनवर प्रॉब्लेम कमी होताना दिसतील आणि आपण म्हणू की आपण एकदम ब्राईटन अप, म्हणजे ज्या स्किन टोन कलर वेगळं असं नाही आहे. फक्त एक आपल्याला स्किन ब्राईटन अप आणि ग्लोईंग आणि आपली स्किन थोडी व्हाईटनिंग करण्यास मदत होईल. छोटे मोठे जर दाग धब्बे असतील ते कमी करण्यास मदत करेल. छान फेस वॉश आहे, तुम्ही यूज करून बघू शकता. आणि यूज करण्याच्या पहिले 5 टेस्ट करा. पुन्हा एकदा 5 टेस्ट करा, कंटिन्यू करा, 1.5 महिने कंटिन्यू करा, पेशन्स ठेवा, यूज करा. आणि जर माझा व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय.